नमस्कार. RT ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई भरती 2023मध्ये झाली होती. त्यांचं मेरिट लिस्ट लागले, तात्पुरती निवड यादी लागले. निवड यादी कसे चेक करायचं ऑनलाईन A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल, नंदुरबार जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई भरती 2022-23 तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे स्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या 151 पदाकरिता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व NCC प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती प्रोव्हिजनल निवड व प्रतीक्षा यादी याद्वारे पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील सूचना फलकावर व www.mahapolice.government.in या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही वेटिंग लिस्ट आणि तात्पुरती निवड यादी तुम्ही मेरिट लिस्ट तुम्ही चेक करू शकतात. सदर तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS बाबत शासन आदेशाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रकरणी शासन आदेशामुळे उमेदवारांची निवड व रद्द झाल्यास उमेदवारास कोणत्याही दावा तक्रार करण्यास हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. सदर पोलीस शिपाई भरती 2022-23 ची प्रवर्गनिहाय तात्पुरती प्रोव्हिजनल निवड व प्रतीक्षा यादी ही तात्पुरती असून याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या आक्षेप हरकती असल्या त्यांनी त्याचे आक्षेप समक्ष लेखी स्वरूपात अथवा या कार्यालयाचे ईमेल ID sp.nandurbar@mahapolice.government.in वर दिनांक 14/8/2024 रोजी रात्री 22 वाजेपर्यंत लेखी आक्षेप नोंदवणे अनिवार्य आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. कोणाला काही तक्रार असेल तर 14/8/2024 पर्यंत तुम्ही मेल करू शकतात sp.nandurbar@mahapolice.government.in या जीमेलवरती. चौथा आहे तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र, फेरपडताळणी, तपासणी व भरती निष्कर्षाची पूर्तता अधीन राहून तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरते निवड यादीमधील उमेदवारांचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारास कोणताही दावा तक्रार हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच तात्पुरते निवड व प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणून त्यास नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजू नये. 5 नंबर दिले. NCC प्रमाणपत्र धारक उमेदवारांना यांना देण्यात आलेले 5 गुण हे त्यांचे मूळ C प्रमाणपत्र नियुक्ती देण्यापूर्वी पडताळणीच्या अधीन राहून देण्यात आलेले आहे. उमेदवार C प्रमाणपत्र नसल्यास 5 गुण कमी जातील याची उमेदवारांनी व्यक्तीस नोंद घ्यावी. 6 नंबर दिले. उमेदवारांची मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र पडताळणीची तारीख नंतर कळवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहित शासन निर्णय, परिपत्रक व पोलीस भरती पद्धतीमधील निर्देशानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर त्याची अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येणार आहे. ही तात्पुरती यादी लागले. फायनल सिलेक्शन लिस्ट अजून बाकी आहेत. तर भरती प्रक्रियेदरम्यान उपरोक्त मुद्द्याप्रमाणे अथवा इतर अनियोजित बदल, रद्द, सुधारणा करण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहेत. श्रवण दत्त S, अध्यक्ष पोलीस भरती निवड मंडळ तथा पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 8/2024 ही तात्पुरती निवड यादी लावण्यात आली. तात्पुरती निवड यादी कसे चेक करायचे ऑनलाईन आणि PDF तुम्हाला जर PDF डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.